बातमी पालघर जिल्ह्यामधून समोर आली आहे। वाडा पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्तीला त्याची रक्कम परत मिळवून दिली आहे। अनेक ठिकाणी सायबर गुन्हेगारी वाढत असताना वाडा पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाई करत फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत मिळवून दिले आहेत। घडलेल्या प्रकरणामध्ये वाडा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना त्यामध्ये यश आले आहे। दिनांक 13 जुलै रोजी वाडा शहरातील आगरळी येथे राहणारे भास्कर जाधव यांच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या SBI योनो ॲपमधून फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेली रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर होत असल्याची तक्रार त्यांनी वाडा पोलिसांनी दिली। मिळालेल्या माहितीनुसार भास्कर जाधव यांना मोबाईलवर फोन आला व यामध्ये SBIचे योनो ॲप अपडेट कसे करायचे तसेच तुमचा व्हॉट्सअप क्रमांक हाच आहे का असे सांगून व्हॉट्सअपवरील APK फाईल डाउनलोड करायला सांगून फॉर्म भरण्यासाठी सांगितले। यामुळे SBI योनो ॲपमधून पैसे अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 1,95,000, 1,80,000, 1,20,000 तसेच 50,000 असे ट्रान्सफर होत असल्याचे समजले। यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी याची माहिती वाडा पोलिसांना दिली। वाडा पोलिसांनी अवघ्या 12 तासातच पीडित व्यक्तीला त्याचे पैसे परत मिळवून दिले आहेत। सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक पल्लवी बाणे, सुमेध मेडे, चेतन सोनावणे, रुपाली गुंड, रामदास दुर्वेश, महादेव सागवे यांनी केली असून अधिक माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी दिली आहे। काल वाडा पोलीस स्टेशन मध्ये एक गोल्डन आवर्स मध्ये आलेल्या तक्रारीमुळे आणि वेळेत दिलेल्या माहितीमुळे IT संदर्भात जो वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होते तशामधल्या एका भास्कर जाधव या गृहस्थांना त्यांचे पूर्ण रक्कम मिळण्यासाठी पोलिसांकडे तातडीने मदत झाली अशी एक अत्यंत चांगली बातमी आहे। काल संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान आमच्याकडे हे तक्रारदार गृहस्थ आले आणि त्यांनी सांगितले की त्यांच्या बँक खात्यातून अचानक पैसे जात आहेत। त्यांच्याकडनं माहिती मिळाली की त्यांनी एक APK फाईल आणि व्हॉट्सअप थ्रू केलेल्या संभाषणामधून काही माहिती या स्कॅमरला दिली होती आणि त्याच्या आधारे त्यांनी यांच्याकडची माहिती चोरून त्यामध्ये त्यांच्या बँकेतला डाटा स्वतःच्याकडे कंट्रोल घेऊन त्याच्यातले पैसे घेतले होते। ही माहिती वेळेवर आमचे PSI बाणे मॅडम आणि सोनवणे त्यांना कळाल्यामुळे त्यांनी तातडीने हालचाल केली आणि गोल्डन हाऊसचा पूर्ण फायदा घेऊन आमच्या सायबर युनिटच्या PSI गुंड आणि त्यांच्या सहकारी तसेच आमचे PSI मेढे यांच्या बरोबर एकत्रितपणे काम करून तातडीने बँकेशी संपर्क साधला। बँकेकडून माहिती घेऊन त्याच्यामध्ये या स्कॅमरकडनी केलेल्या गोष्टीवर तात्काळ ब्लॉक करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आणि बँकेला विश्वास दिला की आम्ही रविवारी सुद्धा अशा पद्धतीने काम केल्यानंतर आम्हाला तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे। त्याच्यामुळे बँकेने वेळेवर आलेले त्यांचे लिंक वगैरे आणि त्याच्यावरची माहिती प्रोव्हाइड केली। त्या कोडच्या आधारे तातडीने आम्ही पूर्ण रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले। त्याच्यामध्ये 5 लाखाची जवळजवळ रक्कम हस्तगत झाली आणि जे जाधव आहेत त्यांना पूर्ण दिलासा देता आला। माझं यामार्फत आपण सर्वांना तसेच नागरिकांना इतर सर्वांना आव्हान आहे की आपण कोणत्याही प्रकारचा असा कॉल किंवा अशा प्रकारची APK फाईल ही घेतल्यानंतर डाउनलोड करून त्याच्यावर माहिती भरणं असं न करता बँकेकडून खात्री करून घ्यावी। आपलं योनो ॲप असो किंवा इतर कोणतेही ॲप असो याच्यासाठी वेबसाईट गुगलवर सर्च न करता थेट बँकेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा बँकेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन मगच व्यवहार करावेत, मगच अशा पद्धतीच्या ॲपला डाउनलोड करावं, रिस्पॉन्स करावं, त्याद्वारे व्यवहार करावेत। कुठल्याही प्रकारची शंका आल्यास तातडीने हेल्पलाईनला फोन करावा, 112ला फोन करावा, 1930ला फोन करावा आणि तत्काळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कशा प्रकारे 100% रक्कम मिळू शकते याचं एक उदाहरण आहे। तेव्हा पुन्हा मी आवाहन करतो की अशा पद्धतीने सतर्क राहणं गरजेचं आहे। APK फाईल कधीही डाउनलोड करू नका
बँकेला प्रत्यक्ष संपर्क साधा, योग्य वेबसाईटचा, अधिकृत वेबसाईटचा वापर करा, प्रत्यक्ष भेट द्या आणि कोणतीही लिंक डाउनलोड करू नका. धन्यवाद. तसंच